समजून घेऊन राहिलेलो. तर प्रिपरेशन्स ऑफ हॅलोअल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स मध्ये प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन्स फ्रॉम अल्कीन सेकंड रिएक्शन समजून घेऊन राहिलेलो. फ्रॉम अल्कीन आपण कोणापासून तयार करणार आहोत? फ्रॉम अल्कीन. अल्कीन पासून हॅलोअल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स तयार करणार आहोत. आता अल्कीन किंवा अल्कीन पासून जर आपल्याला फ्रॉम अल्कीन्स पासून आपल्याला हॅलोअल्केन्स तयार करायचे आहे. काय तयार करायचे आहे? हॅलोअल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स तयार करायचे आहे. अल्किल हॅलाइड्स त्यालाच आपण हॅलोअल्केन्सही म्हणतो. काय म्हणतो? हॅलोअल्केन्स. हे जर आपल्याला बनवायचे असेल कशापासून? अल्कीन पासून. तर नॅचरली अल्कीन म्हटलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप असणारा कंपाऊंड असतो. आणि कोणताही कार्बन कार्बन डबल बॉन्ड असो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असो, तर यांच्यामध्ये कोणती रिएक्शन घडत असते? मेनली ऍडिशन रिएक्शन घडत असते. त्याच्यामुळं आपल्याला या कार्बन कार्बन डबल बॉन्डेड अल्कीन सोबत कोणत्या रिएक्शन्स करायच्या आहेत? ऍडिशन रिएक्शन्स करायचे असते. आपल्याला माहिती आहे की केमिस्ट्रीमध्ये 4 टाईपच्या रिएक्शन्स आहेत. ऍडिशन, सबस्टिट्यूशन, एलिमिनेशन्स आणि रिअरेंजमेंट. कोणतीही रिएक्शन्स म्हटलं की हे 4 प्रकारचीच होऊ शकते. तर इथे फंक्शनल ग्रुप बरोबर लक्षात ठेवायचा आहे की जिथे डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, तर तिथं मेनली ऍडिशनच रिएक्शन असते 100%. आहे की नाही? तर त्याच्यामुळं अल्कीनमध्येही आपण ऍडिशनच रिएक्शन्स करणार आहोत. तर या डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो, एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो आणि पाय बॉन्ड वीक असतो. तो ब्रेक होऊन सिग्मा बॉन्ड मध्ये कन्वर्ट होत असते. म्हणजे या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये होत असते. म्हणजे अल्कीन मध्ये जे ऍडिशन्स रिएक्शन होत असते तर हा झाला आपला अल्कीन. तर या अल्कीन मधला जो पाय बॉन्ड असतो तो वीक असतो. या दोनपैकी एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो, तो वीक असतो. जेव्हा आपण हॅलो ऍसिड यांच्यामध्ये काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. H पॉझिटिव्ह आणि हॅलोजन्स निगेटिव्ह अशा प्रकारे राहील. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, त्याच्यामुळे हॅलोजनवर निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, म्हणजे न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईल. तर हा हायड्रोजनही ऍड होतो या डबल बॉन्ड मध्ये आणि हा हॅलोजनही ऍड होत असतो. आणि आपल्याला अल्किल हॅलाइड्स तयार होईल. काय तयार होईल? सिंगल बॉन्ड वाला कंपाऊंड तयार होईल. एक हायड्रोजन ऍड झाला आणि एक हॅलोजन ऍड झाला. तर अशा प्रकारे आपल्याला अल्किल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन्स तयार होणार आहे. तर या रिएक्शन्सला आपण हायड्रोहॅलोजिनेशन्स म्हणणार आहोत. हायड्रोजन आणि हॅलोजन्स आपण ऍड केला अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणून ऍडिशन्स रिएक्शन्स मध्ये आपण अल्कीनचं काय करणार आहोत? हायड्रोहॅलोजिनेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत? हायड्रोहॅलोजिनेशन्स. म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन्स हे दोन्ही याच्यात ऍड करणार आहोत. हायड्रोजन आणि हॅलोजन्स म्हणजे HX आणि HX मध्ये पण खूप सारे येतात. हायड्रो आयोडिक ऍसिड कोणता राहू शकते? हायड्रो आयोडिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड करू शकतो आपण, हायड्रोब्रोमिक ऍसिड ऍड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ऍडिशन करणार आहोत. म्हणून आपण HX घेतलेला आहे. तर हे हायड्रोहॅलो ऍसिड या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्कीनच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड या फंक्शनल ग्रुपमध्ये आपण ऍड करू आणि याचं सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये कन्व्हर्शन्स करू. तर अशा प्रकारे ऍडिशन करून अल्कीन मध्ये हायड्रोहॅलो ऍसिड ऍडिशन करून अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलोअल्केन्स आपण तयार करत असतो. बरोबर आहे? पण आता महत्वाचं असं आहे की हे जे अल्कीन आहे हे 2 प्रकारचे अल्कीन असतात. एक सिमेट्रिकल अल्कीन असतो. कोणता असतो? सिमेट्रिकल. बघा लक्षात ठेवायचं आहे. हे सिमेट्रिकल अल्कीन जर आपण घेतला तर यांच्यामध्ये जेव्हा आपण ऍडिशन करू तर इथे कोणताच रूल वापरायची गरज नसते. महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जेव्हा आपण ऍडिशन करणार आहोत, हायड्रोहॅलो ऍसिड ऍड करणार आहोत, तर हा अल्कीन नेमका कोणता आहे? सिमेट्रिकल आहे का असिमेट्रिकल अल्कीन आहे? बघा लक्षात ठेवायचं आहे. सिमेट्रिकल आहे का असिमेट्रिकल अल्कीन आहे हे खूप महत्वाचं आहे. जर सिमेट्रिकल अल्कीन असेल तर आपल्याला कोणताच रूल वापरायची गरज पडत नाही. पण आता नेमकं सिमेट्रिकल अल्कीन म्हणजे कोणता अल्कीन? जसं मी तुम्हाला सांगतो की एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, सर्वात छोटावाला अल्कीन CH2 डबल बॉन्ड CH2. तर या डबल बॉन्डचे जर 2 पार्ट पाडले आपण, ते जर सारखे होत असेल तर आपण याला सिमेट्रिकल अल्कीन म्हणतो.
आणि अनसिमेट्रिकल अल्कीन म्हणजे काय की ज्यावेळेस हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे तर या कार्बन डबल बॉन्ड मधून आपण जर यांचे दोन पार्ट पाडले तर हे जर वेगवेगळे होत असेल तर यांना आपण अनसिमेट्रिकल अल्कीन म्हणू. तर म्हणजेच आपण जेव्हा सिमेट्रिकल अल्कीन मध्ये हायड्रो हॅलो ऍसिड ऍड करणार आहोत तेव्हा ही अल्किल हॅलाइडच तयार होईल आणि अनसिमेट्रिकल अल्कीन मध्येही हायड्रो हॅलो ऍसिड ऍड केल्यावर अल्किल हॅलाइड तयार होईल. पण फरक असा आहे की इथे एकच प्रॉडक्ट तयार होत असतो सिमेट्रिकल अल्कीन मध्ये. अजून काही उदाहरण दाखवतो मी सिमेट्रिकल अल्कीनचे. जसं हा आपण ब्यूट 2ENE घेतलेला आहे. ब्यूट 2ENE 4 कार्बन आहे म्हणून आपण ब्यूट, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 2 आणि ENE म्हणजे अल्कीन. तर यांचेही 2 पार्ट सेम होणार आहे त्याच्यामुळे हा सुद्धा सिमेट्रिकल अल्कीनच आहे. आपण असं जरा सायक्लोहेक्झीन घेतला तर ह्याचेही 2 पार्ट सेम होणार आहे. असे काही सिमेट्रिकल अल्कीन आहे. जसं अनसिमेट्रिकल अल्कीन असेल तर त्यावेळेस आपण जेव्हा यांच्यामध्ये हायड्रो हॅलो ऍसिड ऍड करणार आहोत तर हे 2 प्रकारे आपण ऍड करणार आहोत. एक आपण मार्कोविंकॉफ्स रूल वापरत असतो. कोणता रूल आहे? मार्कोविंकॉफ्स रूल. मार्कोविंकॉफ्स रूल हा सर्वात महत्वाचा रूल असतो. जेव्हा आपण ऍडिशन रिएक्शन्स करतो तर मेनली मार्कोविंकॉफ्स ऍडिशन नुसारच करणार आहोत. आणि दुसरा आपण इथे अँटी मार्कोविंकॉफ्स रूल वापरत असतो. अँटी म्हणजे विरुद्ध. अँटी मार्कोविंकॉफ्स रूल बघा लक्षात ठेवायचं आहे. तर अँटी मार्कोविंकॉफ्स रूललाच आपण दुसरं एक नाव दिलेलं आहे पर ऑक्साइड इफेक्ट. काय म्हणतात त्याला? पर ऑक्साइड इफेक्ट म्हणतात. पर ऑक्साइड इफेक्ट याच्यासाठी म्हटलं आहे की ही रिएक्शन आपण परऑक्साइड या फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. आणि परऑक्साइड म्हणजे आपण नेमकं कशाला म्हणत असतो? ओ बॉन्ड ओ लिंकेज ज्यांच्यामध्ये असते त्यांना आपण परऑक्साइड लिंकेज म्हणतो. आलं लक्षात? आता मार्कोविंकॉफ्स रूल आणि अँटी मार्कोविंकॉफ्स रूल असे 2 सांगितलेले आहे मी तुम्हाला. तर मार्कोविंकॉफ्स रूल हे HCl, HBr आणि HI कोणताही अनसिमेट्रिकल रिएजंट फॉलो करतो. एनी अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत हे अनसिमेट्रिकल अल्कीनची रिएक्शन्स केली तर होईल. पण अँटी मार्कोविंकॉफ्स रूल जे आपण परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो इथे महत्वाची नोट लक्षात ठेवायची आहे की ओनली हायड्रोब्रोमिक ऍसिड फॉलोज अँटी मार्कोविंकॉफ्स रूल. HBrच फक्त अँटी मार्कोविंकॉफ्स रूल फॉलो करतो. आता हे नेमकं आहे काय ते आपण क्लिअर करू. ओके. सर्वात पहिले तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण अल्कीन पासून अल्किल हॅलाइड जेव्हा तयार करणार आहोत तेव्हा आपण हायड्रो हॅलोजिनेशन्स करतो. अल्कीन मध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन ऍड करत असतो. आता महत्वाचं आहे की हायड्रोजन आणि हॅलोजन्स आपले आयोडिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड यापैकी कोणताही ऍड करू शकतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हायड्रो हॅलो ऍसिड ऍड करत असताना जो अल्कीन असतो आपल्याला रिएक्शन महत्वाची आहे की त्यावेळेस तो अल्कीन सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे तो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. जर सिमेट्रिकल अल्कीन असेल ज्यावेळेस आपण डबल बॉन्ड मधून त्यांचे 2 पार्ट पाडू तर ते सारखे होत असेल तर त्याला आपण सिमेट्रिकल अल्कीन म्हणतो. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये जर हायड्रो हॅलो ऍसिड ऍड केला तर एकच प्रॉडक्ट तयार होत असते. किती प्रॉडक्ट तयार होते? एकच प्रॉडक्ट तयार होत असते. आणि ज्यावेळेस आपण अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये जर हायड्रो हॅलो ऍसिड हे जर ऍड केले तर आपल्याला 2 प्रॉडक्ट तयार होत असतात. किती प्रॉडक्ट तयार होतात? 2 प्रॉडक्ट तयार होत असतात. तर नेमकं त्यामधला मेजर प्रॉडक्ट कोणता आहे आणि मायनर प्रॉडक्ट कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपला हा मार्कोविंकॉफ्स रूल असतो. बरोबर आहे. पण कधी कधी मार्कोविंकॉफ्स रूलही फेल जातो. जिथे आपल्याला स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स पाहावं लागते जे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ते क्वेश्चन्स विचारल्याच आहे. पण पहिले तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या डबल बॉन्ड मध्ये जेव्हा अनसिमेट्रिकल अल्कीन असते आणि आपण हा अनसिमेट्रिकल हायड्रो हॅलो ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करतो तर 2 प्रॉडक्ट्स भेटतात आपल्याला. किती प्रॉडक्ट भेटतील? 2 प्रॉडक्ट भेटतील. आणि त्यामध्ये जो मेजर प्रॉडक्ट कोणता आहे म्हणजे मेन प्रॉडक्ट कोणता आहे ते ओळखण्यासाठी आपण कोणता रूल वापरत असतो? मार्कोविंकॉफ्स रूल वापरत असतो. हा अतिशय महत्वाचा आहे. आणि दुसरा एक अँटी मार्कोविंकॉफ्स रूल किंवा परऑक्साइड इफेक्ट
किंवा यालाच आपण खराश मायो इफेक्टही म्हणत असतो. हा सुद्धा रूल वापरतो, फक्त हा HBr साठीच फॉलो होत असतो. बाकी HCl HI हे रूल फॉलो करणार नाही. त्याच्यामुळे आता वन बाय वन एक एक रिएक्शन्स कंप्लीट करू. आता आपण याची सुरुवातीला आपण सिमेट्रिकल अल्किनच्या रिएक्शन्स करू हायड्रो हॅलो ऍसिड सोबत. सुरुवातीला आपण सिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन्स हायड्रो हॅलो ऍसिड सोबत करणार आहोत आणि एकच प्रॉडक्ट तयार होते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच मिळणार नाही. आपण 4-5 एक्झाम्पल समजून घेऊ आणि नंतर मग अनसिमेट्रिकल अल्किन सर्वात महत्वाचं आहे, कारण इथे 2 प्रॉडक्ट तयार होत असतात आणि आपल्याला 2 प्रॉडक्ट पैकी मेजर प्रॉडक्ट कोणता आहे आणि मायनर प्रॉडक्ट कोणता आहे तो ओळखायचा असतो. आणि म्हणूनच आपल्याला महत्वाचं आहे मार्कोव्हिनकॉफ्स रूल ऍडिशन्स रिएक्शन्स मध्ये. हे चॅप्टर आपल्याला 11th मध्ये अल्किन चॅप्टर मध्ये ही रिएक्शन्स आहे आणि 12th मध्ये हे आता प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स म्हणजे हॅलो अल्केन्स याही चॅप्टर मध्ये आहे. तर त्याच्यामुळे आता आपण रिएक्शन्स पाहणार आहोत सिमेट्रिकल अल्किन सोबत हायड्रो हॅलो ऍसिडची रिएक्शन्स. सिमेट्रिकल अल्किन सोबत आता रिएक्शन्स पाहणार आहोत, नंतर मग आपण अनसिमेट्रिकल अल्किन सोबत रिएक्शन्स पाहणार आहोत. तर आपण सिमेट्रिकल अल्किन म्हटलं की या सिमेट्रिकल अल्किन मध्ये जर आपण हायड्रोजन आणि हॅलोजन ऍड केला तर एकच प्रॉडक्ट तयार होत असते. तर सिंपल रिएक्शन्स होणार आहेत सिमेट्रिकल अल्किन मध्ये. फॉर एक्झाम्पल सिमेट्रिकल अल्किनचं जर आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. जसं CH2 डबल बॉन्ड CH2, बघा लक्षात द्या, CH2 डबल बॉन्ड CH2 2 कार्बन असल्यामुळे आपण ETH डबल बॉन्ड आहे म्हणून YLN. इथिलीनची रिएक्शन जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोआयोनिक ऍसिड सोबत जर आपण यांची हिटिंग केली असते तर आपल्याला माहिती आहे की रिएजंट इज द कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस अँड निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. आणि आपण हे लक्षात ठेवत असतो नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हॅलोजन्स यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हे न्यूक्लिओफाइल हे इलेक्ट्रोफाइल. आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे इथं बेसिकली कोणती रिएक्शन्स होणार आहे? ऍडिशन. सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणताही पार्ट कुठेही ऍड केला तर आपल्याला आन्सर एकच येणार आहे. एक हायड्रोजन इथे ऍड होईल आणि Br इथे ऍड होईल, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल आणि आपल्याला याचं आन्सर भेटणार आहे इथिल ब्रोमाइड. काय भेटेल? असं इथिल ब्रोमाइड तयार होईल किंवा ब्रोमो इथेन. काय म्हणणार आपण याला? ब्रोमो इथेन. हा हॅलो अल्केन्स तयार होईल. ठीक आहे. असंच मी आता दुसरं एक्झाम्पल घेतो सिमेट्रिकल अल्किनचंच. बरोबर आहे. एक 4 कार्बन वाला अल्किन जर घेतला आपण तर हा सिमेट्रिकल अल्किन बनू शकतो है ना. जसं मी प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करतो, इथे हायड्रोजन देतो. आता हा सिमेट्रिकल अल्किन आहे. 4 कार्बन असल्यामुळे आपण ब्यूट म्हणणार आहोत, डबल बॉन्ड असल्यामुळे आपण EN म्हणणार आहोत आणि हा डबल बॉन्ड 2 नंबरला आहे म्हणून ब्यूट 2EN. ब्यूट 2EN आपण हायड्रो हॅलोजिनेशन्स केलं म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोआयोनिक ऍसिड सोबत रिएक्शन केली तर बिनधास्त लक्षात ठेवायचं आहे की हायड्रोजन पॉझिटिव्ह हॅलोजन निगेटिव्ह नॉक्स नुसार इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नुसार. डबल बॉन्ड दिसलं म्हणजे ऍडिशन रिएक्शन्स नक्कीच असणार. हायड्रोजन इथे ऍड होणार आहे, हॅलोजन्स इथे ऍड होणार आहे आणि तुम्हाला अल्किल हॅलाइड्स तयार होऊन जाईल. काय तयार होईल? अल्किल हॅलाइड्स. तर अशा प्रकारे सेकंडरी ब्युटिल क्लोराइड तयार होईल. काय तयार होईल? सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. म्हणजे हा क्लोरीन तुम्ही इथे ऍड करा किंवा इथे ऍड करा, सेम आन्सर येईल म्हणजे एकच आन्सर येईल. आणि आपल्याला काय भेटणार आहे? असा 2 क्लोरोब्युटेन म्हणा किंवा सेकंडरी ब्युटिल क्लोराइड, सेकंडरी ब्युटिल क्लोराइड किंवा 2 क्लोरोब्युटेन असं तयार होईल. क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घे तुम्ही सिमेट्रिकल अल्किन मध्ये हायड्रो हॅलो ऍसिड ऍड करणार आहोत. तर सिमेट्रिकल अल्किन मध्ये सायक्लोहेक्झिन घेतला आपण. काय घेतला? सायक्लोहेक्झिन घेतला आणि या सिमेट्रिकल अल्किन मध्ये हायड्रो हॅलो ऍसिड ऍड केला, HI हायड्रो आयोनिक ऍसिड ऍड केला. काय होणार आहे? H पॉझिटिव्ह I निगेटिव्ह. कोणताही कुठेही ऍड केला तर एकच आन्सर येईल कारण हे सिमेट्रिकल आहे. आणि आपल्याला आयोडो सायक्लोहेक्झेन तयार होईल. काय तयार होणार आहे? आयोडो सायक्लिक असल्यामुळं आणि 6 कार्बन असल्यामुळं हेक्झेन सिंगल बॉन्डेड.
अशा प्रकारे आपण कोणताही सिमेट्रिकल अल्कीन घेऊ शकतो. एक फोर्थ एक्झाम्पल घेऊ सिमेट्रिकल अल्कीन मध्ये आपण. बघा या प्रकारचं अशा प्रकारे हे जर सिमेट्रिकल अल्कीन घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत केली तर काय होणार आहे? एकच आन्सर येईल तुमचा. एच इथे ऍड होईल, Br इथे ऍड होईल. तुम्ही रिव्हर्स जरी केलं तरी तेच आन्सर येणार आहे. म्हणजे तुमचं आन्सर अशा प्रकारचं राहील, एक Br ऍड होईल आणि एक हायड्रोजन ऍड होईल अशा प्रकारे, आणि आपल्याला अल्किल हॅलाइडच तयार होईल. तर अशा प्रकारे जर तुम्ही कोणताही सिमेट्रिकल अल्कीन घेतला आणि त्यांच्यामध्ये हायड्रो ऍसिड जर ऍड केले तर तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईपचा अल्किल हॅलाइड्स तयार होत असते. ठीक आहे, दोन प्रॉडक्ट तयार होत नाही. त्याच्यामुळे सिमेट्रिकल अल्कीन मध्ये कोणताच रूल वापरायची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर यावरून आपल्याला एक जनरल आयडिया येऊन जाते की आपण कोणताही सिमेट्रिकल अल्कीन घेतला आणि त्यामध्ये कोणताही हायड्रो ऍसिड ऍड केला तर आपल्याला एकच आन्सर येते. त्यामुळे मी एक जनरल रिएक्शन सुद्धा लिहून दाखवतो इथे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आपण इथिलीन घेतला आणि या इथिलीनची आपण रिएक्शन्स कोणासोबत केली? तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत करा, हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत करा, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जरी केली, त्यानंतर हीच इथिलीनची रिएक्शन्स हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत जरी केली आणि हीच इथिलीनची रिएक्शन्स हायड्रो आयोडिक ऍसिड सोबत जरी केली तर बिंदास तिथे डबल बॉन्ड असल्यामुळे कोणती रिएक्शन्स होणार आहे? ऍडिशनच रिएक्शन्स होणार आहे. एक हायड्रोजन इथे ऍड होईल, एक हॅलोजन इथे ऍड होईल. सिमेट्रिकल असल्यामुळे आपल्याला एकच आन्सर येणार आहे. आणि आपल्याला काय भेटेल इथे? इथिल क्लोराईड भेटल HCl सोबत. HBr सोबत इथिलीनची रिएक्शन्स केली तर इथिल ब्रोमाइड तयार होईल, इथिल ब्रोमाइड तयार होईल. आणि याच्यासोबत जर इथिलीनची रिएक्शन्स केली तर इथिल आयोडाईड तयार होईल. काय तयार होईल? इथिल आयोडाईड तयार होईल. म्हणजे एकच आन्सर आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? असं तुम्ही कोणताही सिमेट्रिकल अल्कीन घ्या तुम्हाला एकच आन्सर भेटणार आहे. क्लिअर आहे? इवन तुम्ही सायक्लोहेक्झिन घेतला असता आणि यांची ही रिएक्शन्स आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड आणि हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत केली असती. हायड्रोब्रोमिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि हायड्रो आयोडिक ऍसिड यांच्यासोबत जर ही रिएक्शन्स केली असती तर हे सिमेट्रिकल असल्यामुळे एकच आन्सर आलं असतं. कुठेही हायड्रोजन्स आणि हॅलोजन जर आपण ऍड केला असता तर अशा प्रकारे आपल्याला क्लोरोसायक्लोहेक्झेन तयार झाला असता. अशा प्रकारे HBr सोबत ब्रोमोसायक्लोहेक्झेन तयार झाला असता आणि आयोडिनेशन्स याच्यासोबत केली तर आयोडोसायक्लोहेक्झेन तयार झाला असता. एकच आन्सर आलं असतं. बरोबर आहे? क्लिअर आहे? म्हणून आपल्याला सिमेट्रिकल अल्कीन मध्ये बिनधास्त हा डबल बॉन्ड दिसला की याच्यात मी ऍडिशनल्स रिएक्शन्स करायचे आणि आपल्याला एकच प्रॉडक्ट येते. त्याच्यामुळे आपल्याला गेस करण्याची गरज नाही की कोणता मेजर आहे आणि कोणता मायनर आहे. पण अनसिमेट्रिकल अल्कीन सोबत जेव्हा रिएक्शन करसाल तेव्हा तुम्हाला मार्कोव्हिकॉप्स रूल बेसिकली आपल्याला त्यांच्या मेकॅनिझम नुसार ती प्रॉडक्ट प्रिडिक्ट करायचं असते आणि ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. आणि त्याच्यामुळे मेजर कोणतं प्रॉडक्ट असेल, मायनर कोणतं प्रॉडक्ट असेल ते ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आता आपण अनसिमेट्रिकल अल्कीन सोबतच्या रिएक्शन्स करणार. बघा आता लक्षात ठेवायचं आहे काय करणार आहोत? अनसिमेट्रिकल अल्कीन सोबत रिएक्शन्स करणार आहोत. तर व्यवस्थित समजून घ्या आता मी काय सांगतो ते. तर सेकंड आपण आता याच्यातली काय घेणार आहोत? असिमेट्रिकल अल्कीन. बघा लक्षात ठेवायचं आहे. असिमेट्रिकल म्हणा किंवा अनसिमेट्रिकल म्हणा, अनसिमेट्रिकल किंवा असिमेट्रिकल अल्कीन यांच्या सोबतच्या रिएक्शन्स करणार आहोत आपण. आणि इथे आपल्याला किती प्रॉडक्ट भेटणार आहे? 2 or more प्रॉडक्ट भेटत असते. तर इथे आपल्याला मेजर प्रॉडक्ट कोणता आहे, मेजर प्रॉडक्ट कोणता आहे हे ओळखायचं असतं. तर मेजर प्रॉडक्ट ओळखण्यासाठी इथे एक मार्कोव्हिकॉप्स रूल दिलेला आहे. कोणता रूल दिलेला आहे? मार्कोव्हिकॉप्स रूल. बघा लक्षात ठेवायचं आहे. मार्कोव्हिकॉप्स नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी एक रूल मांडलेला आहे की तुम्ही मेजर प्रॉडक्ट कोणता राहणार आहे ते कसं प्रिडिक्ट करायचं आहे. म्हणून आपण म्हणतो मार्कोव्हिकॉप्स रूल नुसार हे ऍडिशन होत असते. बेसिकली हा मार्कोव्हिकॉप्स रूल हे रिएक्शनचं जे मेकॅनिझम असते, काय असते मेकॅनिझम, त्या मेकॅनिझम मध्ये जे इंटरमिडिएट तयार होत असतो कार्बोकॅटायन, तर या कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवर लक्ष ठेवा, हे महत्वाचं आहे सगळं. स्टॅबिलिटीवर
आपण तो मेजर प्रॉडक्ट प्रिडिक्ट करत असतो. आपण काय करत असतो? मेजर प्रॉडक्ट प्रिडिक्ट करत असतो, जे आपल्याला 100% गॅरंटीनं करेक्ट आन्सर प्रिडिक्ट करता येते. मार्कोविंकॉफ्स रूल कधी कधी आपल्याला थोडासा म्हणजे त्यांचा जो स्टेटमेंट मांडलेला आहे त्याच्यानुसार जर आपण फॉलो केलं तर काही काही एक्झाम्पल आपले रॉंग होऊ शकतात. त्याच्यामुळे ऍक्च्युअली या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन बनतो इंटरमिडिएट स्टेटमध्ये, तर त्याची स्टॅबिलिटी ज्याची सर्वात जास्त असेल तो मेजर प्रॉडक्ट असतो. आणि आपल्याला माहिती आहे की कार्बोकॅटायनची एक प्रॉपर्टी आहे. कार्बोकॅटायनची प्रॉपर्टी कोणती आहे? रिअरेंजमेंट करण्याची. कोणती प्रॉपर्टी आहे यांची? रिअरेंजमेंट करण्याची प्रॉपर्टी आहे. हे सर्वांच्या लक्षात असलं पाहिजे नीट JEE साठी प्रत्येक कार्बोकॅटायनच्या मेकॅनिझम मध्ये. तर तो रिअरेंजमेंट करत असतो. तो काय करत असतो? 1 to शिफ्ट दाखवत असतो. 1 to शिफ्ट तयार करत असतो. कधी हायड्राईड शिफ्ट होते, कधी मिथिल ग्रुप शिफ्ट होते, कधी बेन्झीन ग्रीन म्हणजे फिनिल ग्रुप शिफ्ट होत असते. यांच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. चला आता आपण ऍक्च्युली 2 प्रॉडक्ट तयार होत असतात आणि एक मेजर कोणता आहे आणि मायनर कोणता आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि हे मार्कोविंकॉफ्स रूल नुसार आपण सुरुवातीला ठरवणार आहोत. पण मार्कोविंकॉफ्स रूल कधी कधी फेल होते जिथे रिअरेंजमेंट होते कार्बोकॅटायनचं, आणि त्यामुळं आपल्याला याच्या मेकॅनिझमवरही खूप महत्वाचा रोल असतो हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा पॉइंट आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आणि बोर्ड एक्झामसाठी. बोर्ड एक्झाम मध्ये साधे क्वेश्चन विचारतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये थोडे कार्बोकॅटायन बेस्ड क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यामुळे आता व्यवस्थित समजून घ्या. एक एक उदाहरण घेऊ आपण, स्लो घेऊ, काही असं फास्ट घेणार नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे. मी सर्वात छोटे एक्झाम्पल घेतो असिमेट्रिकल अल्किनचं. सर्वात छोटंवाला एक एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH2. या अल्किनचे 2 पार्ट काढले ते सारखे होणार नाही, म्हणून आपण याला अनसिमेट्रिकल अल्किन म्हणतो. तर याचं नाव आहे प्रोपीन. काय म्हणतो आपण? प्रोपीन. 3 कार्बन आहे म्हणून प्रॉप आणि डबल बॉन्ड आहे म्हणून ENA. जेव्हा आपण प्रोपीन मध्ये हायड्रोहॅलो ऍसिड ऍड करणार म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड ऍड करू, तर या रिएक्शन्स मध्ये आपल्याला काय होईल? ही रिएक्शन जेव्हा आपण करू तर आपल्याला एकापेक्षा जास्त आन्सर भेटणार आहे. म्हणजे 2 प्रॉडक्ट भेटतील. कसे काय 2 प्रॉडक्ट भेटतील तेही समजून घेऊ. बरोबर आहे. हा जो Br निगेटिव्ह आहे न्यूक्लिओफाईल आणि हा इलेक्ट्रोफाईल. एकदा हा न्यूक्लिओफाईल हा या कार्बन कार्बन डबल बॉन्डला जर ऍड झाला आणि हायड्रोजन या जर डबल बॉन्डला ऍड झाला तर आपल्याला एक प्रॉडक्ट तयार होईल CH3CH Br. आता मी या डबल बॉन्डेड कार्बनला ऍड करतो ज्याच्यापाशी हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि हायड्रोजन्स याला ऍड करतो. ठीक आहे. काही जण म्हणतील सर की हा Br या कार्बनला ऍड करतो ज्याच्यापाशी हायड्रोजनची संख्या या कार्बन कार्बन डबल बॉन्डलाच ऍड करायचा, पण या कार्बनच्या पाशी हायड्रोजनची संख्या जास्त आहे याला ऍड करतो आता आणि हायड्रोजन्स याला ऍड करतो. त्याच्यामुळे मला दुसरा आन्सर भेटेल CH3CH2. हायड्रोजन इथे ऍड झाला आणि आता Br आपला या कार्बनला ऍड झाला. असं एक प्रॉडक्ट भेटेल. म्हणजे मला 2 अल्किल हॅलाइड्स भेटले. एक मला 2 ब्रोमोप्रोपेन तयार झाला, 2 ब्रोमोप्रोपेन, आणि एक कोणता झाला 1 ब्रोमोप्रोपेन. 1 नंबरले ब्रोमीन आहे, 1 ब्रोमोप्रोपेन तयार झाला. आता मला सांगा हे 2 प्रॉडक्ट जर तयार होत असेल तर हे तर प्रायमरी आहे सेकंडरी आहे, मग दोन्ही प्रॉडक्ट सारखेच तयार होतात का? नाही. हे रिएक्शन घडत असताना जेव्हा मेकॅनिझम घडते या रिएक्शनचं त्यावेळेस जो स्टेबल कार्बोकॅटायन्स आहे म्हणजे ज्या कार्बोकॅटायन्स बनतो याच्यातली, तर जो सेकंडरी कार्बोकॅटायन्स आणि इथे प्रायमरी कार्बोकॅटायन्स बना, तर जो कार्बोकॅटायन्स जास्त स्टेबल असेल तो जास्त तयार होईल, आहे की नाही? असं मार्कोविंकॉफ्सचंही म्हणणं तेच आहे, म्हणून त्यांचा रूलही तसाच आहे. आता आपण पहिल्यांदा मार्कोविंकॉफ्स रूल समजून घेऊ. तर यांचं म्हणणं आहे की या 2 पैकी कोणता प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट असतो हे कोणाच्या म्हणण्यानुसार ओळखायचं आहे आपल्याला? मार्कोविंकॉफ्स रूल नुसार समजून घ्यायचं आहे. मार्कोविंकॉफ्स रूल. त्याच्यामुळे मी याचं स्टेटमेंट इथे लिहितो. आपल्याला पाठ करायचं नाहीच आहे, परीक्षेत हमखास विचारते, याच्यावरूनच लिहायचं आहे. मार्कोविंकॉफ्सचं म्हणणं काय आहे ते सांगतो की यापैकी मेजर प्रॉडक्ट कोणता असेल
त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा अनसिमेट्रिकल अल्कीनची रिएक्शन एका अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत होत असते, मी बघा स्टेटमेंट असं तुटत तुटत लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. जेव्हा आपण असिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल, बघा लक्षात ठेवायचं आहे, अनसिमेट्रिकल अल्कीनची रिएक्शन जेव्हा मी अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत करतो, दोघंही अनसिमेट्रिकल पाहिजे, बघा लक्षात ठेवायचं आहे, अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत करतो है ना, याच्यावरूनच लिहायचं आहे. वेन अनसिमेट्रिकल अल्कीन इज रिएक्टेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, काय होईल म्हणते, दे निगेटिव्ह पार्ट ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट, या रिएजंटचा जो अनसिमेट्रिकल रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट आहे, देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट कोणता आहे बरं अनसिमेट्रिकल रिएजंट सांगा, हा HBr. याच्यामधला जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट हा कुठे ऍड होणार आहे म्हणते, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अशा कार्बनला ऍड होईल ज्याच्यापाशी हायड्रोजनची संख्या कमी असेल. ह्या हायड्रोजनची संख्या याच्यापाशी कमी आहे आणि म्हणून हा वाला प्रॉडक्ट तुमचा काय राहणार आहे म्हणते, मेजर अकॉर्डिंग टू द मार्कोव्हिंकॉफ्स रूल. समजलं, लक्षात आलं. मार्कोव्हिंकॉफचं म्हणणंच ते आहे की जेव्हा अनसिमेट्रिकल अल्कीनची रिएक्शन अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत करसाल म्हणते, त्यावेळेस द निगेटिव्ह पार्ट ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट इज added to those carbon-carbon double bonded carbon, those carbon-carbon double bonded carbon atom, अशा कार्बन डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच होईल म्हणते, विच कंटेन लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. द निगेटिव्ह पार्ट ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू दोज कार्बन डबल बॉन्डेड carbon atom which contain lesser number of hydrogen atom, as a hydrogen atom, called Markovinkov's additions. त्यालाच आपण मार्कोव्हिंकॉफ्स ऍडिशन म्हणत असतो. आणि मार्कोव्हिंकॉफ्स ऍडिशन मध्ये जनरली सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड्स तयार होत असतात. ठीक आहे. आणि म्हणून या मार्कोव्हिंकॉफ्स रूलच्या म्हणण्यानुसार निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला ऍड करायचा ज्याच्यापाशी कमीत कमी हायड्रोजन ॲटम असतील. आलं सर्वांच्या लक्षात? क्लिअर झालं इथपर्यंत मार्कोव्हिंकॉफचं स्टेटमेंट. आता आपण यांचे उदाहरण काढू. पहिल्यांदा मार्कोव्हिंकॉफ्स रूल फॉलो करणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. पुन्हा मी आता काही एक्झाम्पल काढून तुम्हाला तुमच्याकडून अँसर ओळखण्याचा विचार करा तुम्ही थोडासा. बघा लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही कोणता अँसर याचा मेजर प्रॉडक्ट असेल मार्कोव्हिंकॉफ्स रूल नुसार ते आपण प्रिडिक्ट करू. एक एक्झाम्पल आपण एक्सटेंडिंग करत नाही. सर्वात पहिलं एक्झाम्पल घेतो मी, जे आत्ताच घेतलेलं आहे तेच एक्झाम्पल घेतो मी. लक्षात ठेवायचं आहे. फक्त आता मी बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये घेतो. हा वाला अल्किन घेतला आपण, अनसिमेट्रिकल अल्किन आहे आणि यांची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत केली है ना, तर आपल्याला दोन प्रॉडक्ट भेटतील. ते याच्यातला मेजर प्रॉडक्ट कोणता, तर हे Br अनसिमेट्रिकल रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट कुठं लावायचा आहे, कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन डबल बॉन्डला. या डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजनची संख्या कमी आहे म्हणून हा वाला प्रॉडक्ट तुमचा काय राहणार आहे, मेजर. 2-ब्रोमोप्रॉपेन हा मेजर प्रॉडक्ट असेल. हा वाला तुमचा प्रॉडक्ट कसा असेल, मेजर प्रॉडक्ट असेल. आणि एक दुसराही प्रॉडक्ट भेटेल, हा ब्रोमीन याही डबल बॉन्डेड कार्बनला लागेल, 1-ब्रोमोप्रॉपेन, पण हा तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. बरोबर आहे. म्हणून आपल्याला मार्कोव्हिंकॉफ्स रूलनुसार हा प्रॉडक्ट आपल्याला मेजर प्रॉडक्ट भेटेल आणि तो वाला मायनर प्रॉडक्ट भेटेल. सेकंड एक्झाम्पल घेतो. बघा लक्षात ठेवायचं आहे अनसिमेट्रिकल अल्किनचं. CH3 CH पहिले सिंपल मध्येच घेतो, तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून. काय नाव आहे याचं, ब्यूट-1-ENE. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट-1-ENE. यांचे 2 पार्ट जर केले आपण तर डिफरंट होते. आणि यांची रिएक्शन जर मी आता HBr SCl यांच्यासोबत केली
तर काय होणार आहे, हा निगेटिव्ह पार्ट मार्कोविंकॉफ्स रूल नुसारच करायची, एकच प्रॉडक्ट मेजरच प्रॉडक्ट ओळखायचा आहे आपल्याला. तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा कुठं लावसाल, कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला. हा हायड्रोजन याला लागला, पण निगेटिव्ह म्हणजेच हा अनसिमेट्रिकल रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट कुठे लावायचा, ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन आयटम असते कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधल्या, त्याला लावायचं. आणि म्हणून तुमचा मार्कोविंकॉफ्स रूल नुसार याचं मेन आन्सर कोणता येणार आहे, हा वाला तुमचा प्रॉडक्ट राहणार आहे मार्कोविंकॉफ्स रूल नुसार 2-ब्रोमोप्रोपेन. हा ब्रोमीन इथे ऍड होईल, हे याची इथे ऍड होईल, म्हणून याचं मेन आन्सर राहणार आहे 2-ब्रोमोप्रोपेन. हे याचं मेन आन्सर राहील. क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी. खूप सारे एक्झाम्पल येत आहेत, असं काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. सपोज मी हे एक्झाम्पल घेतलं थर्ड, अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये हा वाला डबल बॉन्डेड अल्किन घेतला आपण, आयसोब्युटिलीन म्हणतो आपण याला, कॉमन नेम मध्ये आयसोब्युटिलीन, आणि IUPAC मध्ये 2-मिथिल प्रॉप 1EN, 2-मिथिल प्रॉप 3 कार्बन आहे लॉन्गेज चेन मध्ये, म्हणून प्रॉप 1 नंबरला डबल बॉन्ड आहे 1 2 3 म्हणून 1EN. यांची रिएक्शन जर आपण HBr सोबत केली आणि आपल्याला जर विचारलं असतं की मेजर आणि मायनर प्रोडक्ट कोणता आहे, तर पटकन सांगता आलं असतं की अनसिमेट्रिकल रिएजंट, अनसिमेट्रिकल अल्किन, निगेटिव्ह पार्ट कुठं लावसाल, कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे झालं मार्कोविंकॉफ्स रूल नुसार. आणि तो वाला प्रॉडक्ट असेल आपला मेजर प्रोडक्ट, म्हणजे या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला Br लागेल, म्हणजे इथे Br ऍड होईल आणि इथे CH3 होऊन जाईल, इथे हायड्रोजन ऍड होईल, CH3 होऊन जाईल, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये. हा वाला तुमचा काय असेल, मेजर प्रॉडक्ट असेल. हा अल्किल हॅलाइड तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. मायनर प्रॉडक्ट कोणता असणार आहे, आता Br जर इथे लावला तर तो कमीत कमी तयार होईल, म्हणून CH3 C CH3 CH CH2 Br हा प्रायमरी वाला, हा टर्शियरी, हा वाला तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. काय असेल, मायनर प्रॉडक्ट असेल या रिएक्शन्स मधून. क्लिअर होऊन राहिलं. एक एक एक्झाम्पल आपण एक्सटेंड करत नाही. हे 3 एक्झाम्पल झाले आतापर्यंत. नेक्स्ट आता 4th एक्झाम्पल घेतो. तुम्ही सर्व एक्झाम्पलचे आन्सर सांगू शकता. आपण आता फक्त मेजर प्रॉडक्ट प्रिडिक्ट करू अकॉर्डिंग टू द मार्कोविंकॉफ्स रूल, कारण मेन आन्सरच आपल्याला प्रिडिक्ट करायचं असते कोणाच्या म्हणण्यानुसार, मार्कोविंकॉफ्स रूलच्या म्हणण्यानुसार. बघा स्टेटमेंटही त्याच्यासोबत फॉलो करायचं. नेक्स्ट मी आता 4th एक्झाम्पल घेतो. आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल घेतले होते. आता नेक्स्ट 4th एक्झाम्पल घेतोय. सपोज असा एक सायक्लोहेक्सिन असेल, मिथिल सायक्लोहेक्सिन, आणि यांची रिएक्शन आपण HBr HCl कोणाही सोबत करा, अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत, कोणताही अनसिमेट्रिकल चालतो. हे निगेटिव्ह पार्ट आणि हा पॉझिटिव्ह पार्ट लक्षात ठेवायचा आहे. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते तो आपल्याकडे बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन सोडतो, म्हणून तो न्यूक्लिओफाईल आणि हा इलेक्ट्रोफाईल. आता आपल्याला माहिती आहे की मार्कोविंकॉफ्सचं म्हणणं काय सांगा, जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत करसाल त्यावेळेस निगेटिव्ह पार्ट कुठं लावायचा, अशा कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला लावायचा ज्याच्यापाशी कमीत कमी हायड्रोजन ॲटम असतात, त्यांना आपण मार्कोविंकॉफ्स ऍडिशन म्हणत असतो. तर हा वाला जो कार्बन आहे ज्याच्यापाशी हायड्रोजन्स नाहीच आहे, म्हणजे कमीत कमी हायड्रोजन्स आहे, तर त्यालाच आपण कोणता लावणार आहे, क्लोरीन लावणार. आणि म्हणूनच आपला आन्सर कोणता येणार आहे असं. दिस इज द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. या रिएक्शन्स मधले हे मेजर प्रॉडक्ट आहे. नेक्स्ट 5th एक्झाम्पल घेऊ आपण मार्कोविंकॉफ्स रूलसाठी. बघा लक्षात ठेवायचं आहे. सपोज एक असा अल्किन घेतलेला आहे आणि यांची रिएक्शन्स मी तुम्हाला HI सोबत करायला सांगितली आहे, हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत. तर आपल्याला मेजर प्रॉडक्ट ओळखायचं आहे अकॉर्डिंग टू द मार्कोविंकॉफ्स रूल. काय म्हणणं आहे मार्कोविंकॉफ्स रूलचं, अनसिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन जेव्हा आपण अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत करत असतो तर त्यावेळेस अनसिमेट्रिकल रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट हा कोणत्या कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला लावायचा, ज्याच्यापाशी हायड्रोजनची संख्या कमी असते. हे जर असं लिहिलं असतं तर इथं 2 हायड्रोजन्स आहे, इथे एकही नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा आयोडीन इथे लागल आणि मेनली आपला आन्सर येणार आहे या प्रकारचं. समजलं, लक्षात आलं. तर हे आपला आन्सर राहील. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते.
म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन्स फॉलो करून राहिले ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता बेसिकली आपण असे जे अल्किन जेवढेही बनवले त्यामध्ये मेजर आणि मायनर प्रॉडक्ट ओळखलं कशावर, तर ह्या रिएक्शनच्या मेकॅनिझम ओळखलं. तसं तर आपण त्याचा रूल मांडलेला आहे की हा प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट आहे, पण कधी कधी रूल फेल जातो. बरोबर आहे. ज्यावेळेस याचं ऍक्च्युअल मेकॅनिझम पाहायला गेलं तर स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्सवर आपल्याला प्रॉडक्ट काय करायचं आहे, प्रिडिक्ट करायचं आहे. आणि म्हणूनच मी काही असे एक्झाम्पल देतो जे तुमचा मार्कोविंकॉफ्स रूल फॉलो न करता प्रॉडक्ट तयार करते. बरोबर आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला नेमकं मेकॅनिझमची का गरज पडली हे समजून घेऊ. क्लिअर होऊन राहिलं. आता मी एक एक्झाम्पल देतो, ज्या एक्झाम्पल मधलं प्रॉडक्ट तुम्हाला प्रिडिक्ट करून सांगायचं आहे. कोणत्या रूलनुसार, मार्कोविंकॉफ्स रूलनुसार. बघा लक्षात ठेवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आता बघा, मी पहिल्यांदा मार्कोविंकॉफ्स रूल समजावून सांगितला तुम्हाला. एकदा मी मार्कोविंकॉफ्स रूल खूप महत्वाचा आहे तो म्हणून पहिल्यांदा लिहून दाखवतो. त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. तर मार्कोविंकॉफ्स रूल सर्वांच्या लक्षात आला असेल. हा मार्कोविंकॉफ्स रूल काय आहे ते याचं स्टेटमेंट लिहू आपण. तर हे स्टेटमेंट पाठ करायचं नाही आहे, एक एक्झाम्पल काढू आणि या एक्झाम्पलवरूनच आपण याचं स्टेटमेंट लिहू. बघा, मी खाली एक एक्झाम्पल काढतो. एक्झाम्पलमध्ये सिंपल एक्झाम्पल घ्यायचं आहे बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कसंही आलं तरी आपण तसंच त्याचा फॉलो करायचा आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता लक्ष द्या, जेव्हा आपण ज्यांची अनसिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत, अनसिमेट्रिकल रिएजंट कोणताही घ्या, SCl, HBr किंवा HI, अशा कोणत्याही अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत करा, आहे की नाही. तर आपल्याला 2 प्रॉडक्ट तयार होतील. किती प्रॉडक्ट तयार होतील? 2 प्रॉडक्ट तयार होतील. तर त्यातला मेजर प्रॉडक्ट कोणता आहे आणि मायनर प्रॉडक्ट कोणता आहे हे समजलं पाहिजे. एकदा Br आपला कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऍड होईल. कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऍड होईल आणि आपल्याला मेजर प्रॉडक्ट तयार होईल अकॉर्डिंग टू द मार्कोविंकॉफ्स रूल. कोणत्या रूलनुसार? मार्कोविंकॉफ्स रूलनुसार. आणि एकदा तोच Br आपला जास्तीत जास्त हायड्रोजन्सला ऍड होईल आणि असं असताना आपल्याला मायनर प्रॉडक्ट तयार होईल. काय तयार होईल? हा मायनर प्रॉडक्ट तयार होईल आणि मेजर प्रॉडक्ट आपल्या मार्कोविंकॉफ्स रूलनुसार तयार होईल. बरोबर आहे. तर मग नेमकं मेजर प्रॉडक्ट कसा तयार झाला तर ते यांचं म्हणणंच याच्यावरून आपण स्टेटमेंट लिहितो. वेन अनसिमेट्रिकल अल्किन, जेव्हा आपण काय करणार आहोत, अनसिमेट्रिकल अल्किन घेऊ. वेन अनसिमेट्रिकल अल्किन is reacted with, काय म्हणसाल, is reacted with unsymmetrical reagent. कोणासोबत रिएक्शन्स करल? अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत. हे अनसिमेट्रिकल रिएजंट. देन असं झाल्यानंतर काय होईल? देन निगेटिव्ह पार्ट ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट. आता हा अनसिमेट्रिकल रिएजंट कोणताही राहू शकते. अनसिमेट्रिकल रिएजंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट इज added to those कार्बन डबल बॉन्डेड कार्बन एटम, डबल बॉन्डेड कार्बन एटम which contain lesser number of hydrogen atom, ज्याच्यापाशी कमीत कमी हायड्रोजन ॲटम असेल, म्हणजे हा वाला. हा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला होईल ज्याच्यापाशी कमीत कमी हायड्रोजन ॲटम असते. कॉल्ड, त्यालाच आपण काय म्हणतो? कॉल्ड मार्कोविंकॉफ्स ॲडिशन्स. काय म्हणतो आपण? मार्कोविंकॉफ्स ॲडिशन्स. त्यालाच आपण मार्कोविंकॉफ्स ॲडिशन म्हणत असतो. ठीक आहे. तर त्यामुळं या मार्कोविंकॉफच्या म्हणण्यानुसार हा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला ऍड होईल ज्याच्यापाशी कमीत कमी हायड्रोजन ॲटम असेल. त्याच्यामुळे आपल्याला हा सेकंडरी प्रॉपिल ब्रोमाइड आपला मेजर प्रॉडक्ट असेल आणि 1 ब्रोमोप्रॉपिन हा मायनर प्रॉडक्ट असेल. ठीक आहे. आता अँटी मार्कोविंकॉफ्स रूल काय आहे ते पहिले समजून घेऊ आणि नंतर मग आपण एक्सेप्शन पाहू की जे मार्कोविंकॉफ्स रूलला फॉलो करत नाही. म्हणून आता आपण अँटी मार्कोविंकॉफ्स रूल. आता मार्कोविंकॉफच्या विरुद्ध, म्हणजे ज्याच्यात आता आपला हा वाला प्रॉडक्ट मायनर वाला मेजर होऊन जाईल
पण आता ही रिएक्शन्स करत असताना आपल्याला अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल हा ऍक्च्युली अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल किंवा परऑक्साईड इफेक्ट याचंही स्टेटमेंट बनावं लागेल. आणि मी आता सांगितलं आहे की अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल फक्त HBr फॉलो करते, HCl आणि HI फॉलो करत नाही. तर तेही क्वेश्चन समजून घेऊन घ्यावं लागेल की वाय HBr and HCl HBr only follow the anti-Markovnikov rule, HCl and HI do not follow the anti-Markovnikov rule. त्यासाठी पहिल्यांदा anti-Markovnikov rule काय आहे ते समजून घेऊ आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण anti-Markovnikov rule हे समजून घेऊ पहिल्यांदा. तर हे anti-Markovnikov rule काय आहे त्यांचंही स्टेटमेंट पाहू. तर सर्वात पहिल्यांदा स्टेटमेंट पाहण्याच्या आधी सेम स्टेटमेंट आहे, थोडासा बदल आहे. ओनली HBr हे महत्वाचं आहे. ओनली HBr शोज अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल. हा अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल फक्त HBr दाखवत असतो. HCl HI डू नॉट शोज. HCl HI डू नॉट शोज दिस इफेक्ट, हे दाखवत नाही. त्याचंही कारण आपण समजून घेऊ. पहिल्यांदा अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल HBrच दाखवते. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं आपण एक्झाम्पल घेतलाय, एक प्रॉपिडिन घेतलाय का अनसिमेट्रिकल अल्कीन आणि फक्त कोण HBr आणि रिएक्शन्स ही कोणाच्या कंडिशन्स मध्ये करायची आहे? परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? परऑक्साईड. परऑक्साईड म्हणजे ज्यांच्यामध्ये OO लिंकेज असते असं कंपाऊंड. जसं हायड्रोजन परऑक्साईड म्हटलं की H2O2 असं. यांच्या प्रेझेन्स मध्ये जर ही रिएक्शन्स केली तर आता ही रिएक्शन्स अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल नुसार याचा मेजर प्रॉडक्ट भेटतो. म्हणजेच हे निगेटिव्ह पार्ट आता जास्तीत जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऍड होत असतो. आणि मग आपलं मेन आन्सर येते, मेजर प्रॉडक्ट राहणार आहे आपलं हे वाला N-propyl bromide इज द मेजर प्रॉडक्ट. अशा प्रकारे म्हणजे हे मार्कोव्हिंकॉफच्या विरुद्ध झालं, म्हणून याला आपण अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल म्हटलं. महत्वाची गोष्ट आहे की फक्त HBr दाखवतो, नॉट शोज. तुम्ही जर याच्या जागी HCl लिहिलं असतं आणि हे परऑक्साईड जरी टाकला असता तर त्यांनी अँटी मार्कोव्हिंकॉफ्स फॉलो नसता केला, त्यांनी मार्कोव्हिंकॉफ्स रूलच फॉलो केला असता. फक्त HBrच हे अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूल फॉलो करत असते. त्याच्यामुळं आपण ते समजून घेणार आहोत की हे दोघं जण का नाही करत, फक्त HBrच का करतात. त्याआधी आपण याचं स्टेटमेंट लिहून टाकू याच्यावरच. काय लिहिसाल? when unsymmetrical alkene is reacted with unsymmetrical reagent in the presence of peroxide. एवढं स्टेटमेंट मध्ये जास्त टाकायला लागेल. when unsymmetrical alkene is reacted with unsymmetrical reagent in the presence of peroxide, then negative part, that is Br negative, is added to those carbon carbon double bonded carbon which contain more number of hydrogen atom, called as anti-Markovnikov's rule or peroxide effect or Kharash-Mayo effect. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते? म्हणून when unsymmetrical alkene काय म्हणसाल? when unsymmetrical alkene is reacted with कोणासोबत रिएक्ट करू आपण? रिएक्टेड विथ HBr. कोणासोबत रिएक्शन करू? HBr. then Br निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पार्ट याचा Br निगेटिव्ह is added to those carbon carbon double bonded carbon which contain more number of hydrogen atom called anti-Markovnikov's additions. त्यालाच काय म्हणतो आपण? anti-Markovnikov's additions. त्यालाच आपण anti-Markovnikov's additions. आणि this anti-Markovnikov's addition is only shown by HBr, not by the HCl. हे फक्त HBrच दाखवतो, HCl किंवा HI anti-Markovnikov's रूल दाखवत नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? उद्याला याच्या समोर लेक्चर फॉलो होईल, याच्या आधीचं मी सांगणार नाही. त्याच्यामुळे हे अपलोड करील मी लेक्चर. जर अपलोड नाही झालं तरी एक दुसरं लेक्चर अपलोड करतो मी बनवलेलं, बरोबर आहे. पण तुम्हाला मी दुसरं आता उद्याला पण मी सांगणार आहोत वाय ओनली HBr शोज
anti-Markovin Corpus root, HCl and HI do not shows.